नमस्कार, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। जलसंपदा विभागामार्फत 2023 मध्ये जी सरसेवेची जाहिरात आली होती त्याच्या संबंधीचे एक नवीन परिपत्रक आलेले आहे। बघा, महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग 31 जुलै 2025 रोजी हे परिपत्रक आलेले आहे। नेमकं या परिपत्रकात काय अपडेट दिलेले आहे, काय बदल होणार आहे, कोणत्या उमेदवारांना संधी मिळणार आहेत, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी 2025 मध्ये पण अशाच पद्धतीने खूप मोठी भरती येणार आहे जी 2023 मध्ये आली। त्याच्यासाठीच आपण एक लाईव्ह स्वरूपाची बॅच जी आहे तर ती सुरू केलेली, जी तुम्हाला टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार जे आहे तर ते पूर्ण पॅटर्न तुमचा कव्हर केला जाणार आहे। महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फॅकल्टी असणार आहे। बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा। कुठेही काही प्रॉब्लेम आला आमचे प्रतिनिधी उपलब्ध आहेत आणि तुमच्यासाठी एक खास ऑफर पण असणार आहे। या बॅचच्या फीजवर तुम्हाला आणखी 10% ऑफ मिळू शकतं जर तुम्ही हा GM10 नावाचा एक सिक्रेट कोड यूज केला तर या कोडच्या माध्यमातून 10% सूट तुम्हाला मिळणार आहे। बघा, विषय काय होता या परिपत्रकाचा की जलसंपदा विभाग सरसेवा भरती 2023 मधील प्रतीक्षा सूचीचा कालावधी वाढवण्याबाबत, म्हणजे जी वेटिंग लिस्ट आहे तर तिचा कालावधी वाढवला पाहिजे अशा पद्धतीने हा विषय आपल्याला पाहायला मिळतो। 2023 मध्ये जाहिरात आली होती, जवळपास 4497 पदांची जाहिरात होती गट ब अराजपत्रित आणि गट क पदासाठी जे आहे तर ती जाहिरात आलेली होती। याच्यामध्ये विविध पदांचा समावेश होता, परंतु प्रामुख्याने जे पद होतं ज्याच्यासाठी सगळ्यात जास्त ऍप्लिकेशन आले ते म्हणजे कालवा निरीक्षक, मोजणीदार, दप्तर कारकून, प्रयोगशाळा सहाय्यक, सहाय्यक भंडारपाल आणि इंजिनिअरिंगच्या उमेदवारांनी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, तर या पदासाठी सर्वात जास्त अर्ज आपल्याला जे आहेत तर ते इथं आलेले होते। तर त्यांनी याच्यात सांगितलेलं आहे की 1/8/2024 रोजी आम्ही सर्व निकाल आणि वेटिंग लिस्ट ऑलरेडी लावलेली होती। त्याच्यानंतर 4/5/2022 च्या शासन निर्णयानुसार हा जो कालावधी आहे हा निवड सूचीचा 1 वर्षापर्यंतचा असतो, म्हणजे हा 1/8/2024 ला लागलेला आहे, म्हणजे 1/8/2025 ला हा जो आहे तर तो कालावधी संपुष्टात येणार होता। परंतु त्यांनी काय सांगितलेले की आता आम्ही ही विशेष बाब म्हणून शासन याला 6 महिन्यापर्यंतचं पुन्हा आता जे आहे तर ती वाढ देत आहे। मग याच्यामधील जे निवड सूचीमधील आणि प्रतीक्षा सूचीमधील जे काही उमेदवार आहेत तर त्यांना पुन्हा आता 6 महिन्याची मुदत जी आहे तर ती मिळालेली आहे। बघा, यांच्या जर आपण वेबसाईटवर जर गेलो ना, बघा ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बघायला मिळतील। बघा, इथं त्यांनी त्यांच्या सगळ्या सुधारित याद्या टाकलेल्या आहेत बरं का, ते तुम्हाला फार गरजेचं आहे। थोडंसं तुम्ही स्क्रोल करायचं आणि तुम्ही एकदा बघून घ्या, कारण की खूप सारे उमेदवार हे बघतच नाही। मे बी त्यांचं नावही आलेलं असेल, नवीन लिस्ट आली असेल, त्यांना काही माहितीच पडत नाही। बघा, फॉर एक्झाम्पल हे अमरावती दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सुरक्षा प्रतीक्षा दे, बघा 3/1/2025 रोजीला आलेली ही यादी आहे। बघा, अशाच पद्धतीने तुम्ही ज्या परिमंडळासाठी फॉर्म भरला असेल तर त्या परिमंडळाची माहिती इथून जी आहे तर ते तुम्ही त्या प्रतीक्षा यादीतून बघू शकतात आणि प्रतीक्षा यादीतील जे उमेदवार असतील तर त्यांचं जे आहे तर तिथं निवड होणार आहे, तर हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। तर या विविध प्रतीक्षा यादी आपल्याला जे आहेत तर ते इथं बघायला मिळतात। बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी याचं एक्झाम्पल देतो, सहाय्यक भांडारपाल, असिस्टंट स्टोअर कीपर्स देतो। बघा, ही नाशिकची प्रतीक्षा यादी असणार आहे। मग याच्यामधील हे जे नाव आहेत ना तर यांना मात्र संधी मिळणार आहे। जर कोणी निवड सूचीमधील उमेदवाराने जॉईन नाही केलं किंवा तो रिजेक्ट झाला तर ही एक जागा जी आहे तर ती पुढे सरकत जाईल आणि पुढच्या वेटिंग लिस्ट पण आहे येत जातील, कारण की 6 महिन्यापर्यंत त्यांनी आता मुदतवाढ जी आहे तर ती इथं दिलेली आहे। तर बघा, ही अशा पद्धतीने बघा ही यांची वेटिंग लिस्ट आहे, तर यातील उमेदवारांना तो फायदा जो आहे तर तो नक्की होऊ शकतो। पुन्हा ही एक लिस्ट आपल्याला इथे बघायला मिळते। तर या सगळ्या लिस्ट तुम्हाला या वेबसाईटवर दिलेल्या आहेत। एकदा तुम्ही या वेबसाईटवर जा, बघा wrdmaharashtra.gov ही वेबसाईट आहे। त्या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला ही संपूर्ण माहिती जी आहे तर ती मिळून जाणार आहे। त्यासोबतच तुम्ही आपली इतरही व्हिडिओ बघा। मेन म्हणजे एक मी व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यामध्ये 2025 मध्ये कोणत्या कोणत्या सरकारी नोकरीच्या संधी तुमच्यासाठी येणार आहेत, कोणत्या जाहिराती येणार त्या सगळी माहिती दिलेली आहे। नुकतेच STI साठी जाहिरात आलेली तर त्याची माहिती संपूर्ण बापू सरांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। स्टेट बोर्ड आपण एक सिरीज सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण स्टेट बोर्ड व्यवस्थित पद्धतीने शिकवत असतो, तर ते पण तुम्ही आमचे व्हिडिओ जे आहेत तर ते बघू शकतात। इग्नाइट अकॅडमी आता फक्त सरसेवेमध्ये नाही राहिली तर महाराष्ट्रातली तमाम ज्या वेगवेगळ्या कोर्सेस आहेत तर त्याच्यामध्ये देखील आपण पदार्पण केलेलं आहे। शालेय जीवनापासूनच नवोदयची परीक्षा असते, त्यासोबतच स्कॉलरशिपची परीक्षा असते, याच्यासाठी देखील आपले कोर्सेस जे आहेत तर ते उपलब्ध आहेत। त्याच पद्धतीने 5वी 8वी स्कॉलरशिप असेल त्याच्यासाठी आपले इग्नाइट पाठशाला नावाचं एक YouTube चॅनल आहे, तर त्याला देखील तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा। तुमच्या घरात जर कोणी लहान शालेय विद्यार्थी असेल, तुमचा कोणी नातेवाईक मध्ये असेल तर त्यांना या चॅनल बद्दल तुम्ही नक्की माहिती द्या। या चॅनलमध्ये शालेय स्पर्धा परीक्षांविषयी संपूर्ण माहिती ही दिली जाते, नवोदय सारखे की जिथं तुमचं मोफत शिक्षण होतं, स्कॉलरशिप परीक्षा, ऑलिम्पियाड, NTS, MTS,
NMMS, मंथन, होमी बाबा यांसारख्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांविषयी माहिती तुम्हाला इथे मिळत असते. म्हणून तुम्ही हे चॅनल जॉईन करून ठेवा आणि यासोबतच आपले बाकीचेही चॅनल्स आहेत तर त्यांना देखील तुम्ही जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.